नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहत आहात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस पोलिसांनी शहरात अवैध कत्तलखान्याविरुद्ध राबवली मोठी मोहीम. डॉक्टर तेजस सारडा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 5 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून 14 गोवंश जनावरांचे वाचविले प्राण, तर मोठ्या प्रमाणात गोवंश मांस केले जप्त. काल दिनांक 10 मे रोजी दिग्रस शहरातील मोतीनगर भागातील 3 अवैध कत्तलखान्यामध्ये जनावरे निर्दयीपणे कोंडून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्रभारी अधिकारी डॉक्टर तेजस सारडा यांच्या नेतृत्वाखाली पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता मोहम्मद असलम शेख उस्ताद वय 30 वर्ष राहणार मोतीनगर दिग्रस, शेख आवेश शेख रफीक वय 27 वर्ष राहणार मोतीनगर दिग्रस, शेख अजहर शेख हुसेन वय 40 वर्ष राहणार मोतीनगर यांनी कत्तलीच्या उद्देशाने 14 गोवंश जातीचे लहान मोठे जनावरे अत्यंत क्रूरपणे डांबून ठेवल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तातडीने त्या सर्व जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. शहरातील आर्णी नाका मोतीनगर परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये आरोपी मोहम्मद तौफिक अब्दुल खल्लीद वय 32 वर्ष, मोहम्मद वाजिद मोहम्मद अब्दुल गफ्फार वय 27 वर्ष राहणार मोतीनगर दिग्रस यांना गोवंश मांस कापता रंगेहात पकडण्यात आले. तसेच दोन्ही आरोपी गोवंश मांसाचे लहान मोठे तुकडे करून गोवंश मांस विक्री करण्याचे तयार होते. दोन्ही आरोपीकडून गोवंश मांसाचे लहान मोठे असे एकूण 200 किलो मांस व मांस कापण्याचे साहित्य, सुरी, वजन काटा व इतर साहित्यसुद्धा जप्त करण्यात आले आहे. सर्व आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारणा कलम 5(5) व 5(ब), 5(क) आणि 9(9) अन्वये दिग्रस पोलीस स्टेशन येथे गुन्हे नोंद करून तपासात सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता यवतमाळ, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे दारवा यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर तेजस सारडा सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन दिग्रस, महेश देशमुख पोलीस उपनिरीक्षक, प्रोविजनल पोलीस उपनिरीक्षक रामप्रभू सातपुते, पोलीस हवालदार मोर्लेवार, पोलीस हवालदार मोरेश्वर राठोड, पोलीस हवालदार कैलास देवकर, महिला पोलीस हवालदार संध्या दूरधवे, पोलीस शिपाई मिथुन जाधव, पोलीस शिपाई आदित्य जाधव असे यांनी सर्वांनी यशस्वीरित्या कारवाई पार पाडली. यावेळी डॉक्टर तेजस सारडा यांनी कारवाईची माहिती दिली. नमस्कार, माझं नाव डॉक्टर तेजस सारडा आहे. मी दिग्रस पोलीस स्टेशनचा इन्चार्ज आणि IPS अधिकारी आहे. काल दिनांक 10/5/2026 रोजी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मोतीनगर आणि आर्णी नाका येथे सकाळी 6 वाजताच्या आसपास एक कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमध्ये आम्हाला जवळपास 14 जनावरे आणि जवळपास 200 किलो गोमांस भेटला आहे आणि आम्ही त्याला जप्त करण्यात येऊन जे जनावरं आहेत त्यांना गोशाळामध्ये त्यांच्या देखभालीसाठी पाठवण्यात आलेलं आहे. या घटनेच्या दरम्यान, या रेडच्या दरम्यान जे आरोपी भेटले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय ज्या ठिकाणी हे अशा पद्धतीचे अवैध धंदे चालत होते ते पुन्हा चालू नयेत म्हणून नगर परिषदेशी कोऑर्डिनेशन करून आम्ही पुढचे स्टेप्स घेत आहोत. तरी दिग्रसवासियांना हे निवेदन आहे की या संदर्भात कुठलीही माहिती जर आपल्याला भेटली की आपल्या शहरामध्ये अवैध धंदे फक्त गोमांस आणि गोवंशच नाही तर बाकीही कुठले चालू असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत माहिती आणून द्यावी. आम्ही त्याच्यावर सक्त कारवाई करू आणि जे आरोपी आहेत जे अशा पद्धतीचे काम करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करू, जेणेकरून आपलं शहर एक अपराधमुक्त आणि चांगलं शहर राहील. धन्यवाद. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.